वादळी वाऱ्याचा तडाखा, बाळापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान। 1 जून रोजी संध्याकाळच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे बाळापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत असून नुकसानग्रस्त भागाचं सर्वेक्षण करण्यात येऊन शासन स्तरावरून तातडीने मदत देण्यात मागणी करण्यात येत आहे। 1 जून रोजी संध्याकाळच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला। लगेचच काही वेळात वादळी वारा सुटला। नागरिक तसेच शेतकऱ्यांमध्ये एकच तारांबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील निंबा फाटा परिसरात तामसी, पिंपळगाव, चिंचोली, गणू सह इतर भागात जोरदार आलेल्या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांच्या घरावरील 3 पत्रे उडाले असल्याची माहिती प्राप्त झाली। तसेच जोरदार आलेल्या वादळी वाऱ्यामुळे रस्त्यालगत असलेली झाडं उन्मळून पडल्याने काही भागात रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली असल्याचं चित्र निर्माण झालं होतं। त्याचप्रमाणे वादळी वाऱ्यामुळे शासकीय मालमत्तेचं सुद्धा नुकसान झालं असून बाळापूर शहरातील एका विद्युत रोहित्राजवळील झाड कोसळलं असल्याने विद्युत रोहित्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। मोठ्या प्रमाणात असलेल्या वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील बहुतांश गावातील विद्युत पुरवठा बराच वेळ पर्यंत खंडित झाल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला। वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला तसेच लिंबू पिकाचं त्याचप्रमाणे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे सुद्धा नुकसान झाले असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामध्ये अंतिम टप्प्यात असलेल्या केळी बगीचाला वादळी वाऱ्याची झळ मोठ्या प्रमाणात बसल्याने केळीची झाडं कोलमडून पडली आहे। हाती येत असलेल्या केळी पिकांचं नुकसान झालं असल्याने खरीप हंगाम उंबरठ्यावर येऊन ठेपला असतानाच झालेल्या नुकसानामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असल्याचं चित्र निर्माण झालं। त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचे शासन स्तरावरून पंचनामे करण्यात येऊन नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात येत आहे। सत्यशोधक न्यूज चॅनल करिता राजकुमार चिंचोळकर, बाळापूर तालुका प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.